नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 12 पाहणार आहोत. तर सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आणि या ठिकाणी मित्रांनो अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे केंद्र शासनाने 2006 मध्ये आदिवासींचे हित लक्षात घेऊन वन हक्क कायदा अंमलात आणला, बरोबर आहे. त्यानंतर या कायद्याद्वारे वनवासींना संयुक्त वन व्यवस्थापनात सहभागी करून त्याद्वारे वन संरक्षण व वनांद्वारे होणारे लाभ वाटप करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. दोन्ही विधाने अतिशय बरोबर आहेत. पुढील प्रश्न पहा. 1681 मध्ये डोडो हा उडू न शकणारा पक्षी नामशेष झाला असून तो खालीलपैकी कोठे आढळत होता? तो हा मित्रांनो मॉरिशस या देशामध्ये हा पक्षी या ठिकाणी लक्षात ठेवा. मॉरिशस देशाचं नाव आहे मॉरिशस. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या उद्देशामुळे 1992 मध्ये हत्ती प्रकल्प सुरू करण्यात आला? तर या ठिकाणी वरील चारही उद्देश आहेत. म्हणजे पाळीव हत्तींचे कल्याण, हत्तींच्या अधिवास व कॉरिडॉर्सचे संवर्धन, मानव वन्यप्राणी संघर्षाची समस्या हाताळणे, या सर्व कारणांमुळे या ठिकाणी 1992 मध्ये हत्ती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. उष्णकटिबंधीय प्रदेशात जैवविविधता जास्त असण्याची कारणे खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी कारणे हे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा सर्व कारणे आहेत. म्हणजे जैवविविधता का आढळते? पाण्याची उपलब्धता असते, रोगराई कीटकांचे जास्त प्रमाण असतं, मुबलक सूर्यप्रकाश असतो आणि उत्क्रांतीसाठी मिळालेला जास्त कालावधी. तर या ठिकाणी मित्रांनो सर्व वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. कोणत्या हरिणाने रामायणातील सीतेला भुरळ घातली होती, पाडली होती? तर चितळ त्या हरणाचं नाव आहे, लक्षात ठेवा, चितळ. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नाव देण्यात आलेले राष्ट्रीय उद्यान? तर ते आहे राष्ट्रीय उद्यान पेंच. पुढील प्रश्न पहा. 2016चे भारत जैवविविधता पारितोषिक कोणत्या प्रकल्पाने मिळवलेलं आहे? तर या ठिकाणी पालकी व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेशमधला आहे आणि याने 2016चं भारत जैवविविधता पारितोषिक जिंकलेलं आहे. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कडेगाव, वळवा व पलूस या 3 तालुक्यात पसरले आहे. हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. तर वरीलपैकी कोणते विधान चूक आहे असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर यापैकी या लक्षात ठेवा मित्रांनो, एकही नाही, म्हणजे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. चूक विधान ओळखाय सांगितलं होतं, पण अ पण बरोबर आहे आणि ब पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. नागपूर जिल्ह्यात मोसमी पावसाचे प्रमाण किती सेंटीमीटर असतं? तर 100 ते 150 सेंटीमीटर असतं. विदर्भात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? ऑगस्ट महिन्यात पडतो. कोकणचं हवामान कसं आहे? सम हवामान आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 12वा प्रश्न पाहायचा आहे. भारतात व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक कोणाला म्हणलं जातं? कोण आहेत? ते आहेत कैलास सांकला. लक्षात ठेवा, कैलास सांकला आहेत. भारताने सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त जे राष्ट्रीय उद्याने आहेत कोणत्या राज्यामध्ये आहेत? ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी हे प्रेक्षणीय ठिकाण आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यात नागचंपा, पांढरा सिडार, कावशी, फणस हे वृक्ष आढळतात. आंबोली आणि इगतपुरी हे उष्णकटिबंधीय निमहरित अरण्य आहेत. यापैकी तुम्हाला चूक विधान कोणतं हे या ठिकाणी ओळखाय सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी एकही चूक नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. दोन्ही विधानं या ठिकाणी दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे वनांचे प्रकार खालीलप्रमाणे कोणते आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो सर्व प्रकार आहेत वनांचे खालीलपैकी. म्हणजे आरक्षित वने, सुरक्षित वने, वर्गवारी नसलेली वने. त्यानंतर 1988च्या सुधारणानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या वन विभागातील अधिकाऱ्यास ट्री ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ट्री ऑफिसर हा नवीन कन्सेप्ट आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि ट्री अधिकारी म्हणून कोणाला नेमण्यात आलेला आहे हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी वन क्षेत्रपाल ह्याचं त्याचं उत्तर येतं, लक्षात ठेवा. वन क्षेत्रपाल याला ट्री अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेलं आहे. खालीलपैकी कोठे जंगलाबाबत संशोधन आणि शिक्षण देण्याची महाविद्यालये आहेत? ती आहेत मित्रांनो वरीलपैकी 1 आणि 2, म्हणजे अकोल्याला आणि डेहराडूनला. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून मुबलक प्रमाणात डिंक मिळतो? बाभूळ आहे त्याचं उत्तर. सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं वृक्ष कोणतं आहे? तर ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आणि 2, म्हणजे वड आणि तुळस.
त्यानंतर महाराष्ट्रातील स्वतंत्र रेशीम संचालनालय 1997 मध्ये खालीलपैकी कुठे स्थापन करण्यात आलं? नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. खालीलपैकी कोणते अभयारण्य पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा अभयारण्य, जे की अलिबाग जिल्ह्यात म्हणजे रायगडमध्ये येतं. हरितगृह वायूंमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही? हायड्रोजन या वायूचा समावेश होत नाही. बाकी कार्बन डायऑक्साईड, ओझोन, मिथेन यांचा समावेश होतो. ओझोन सूर्यप्रकाशातील किरणे शोषून घेतो. कोणती किरणे शोषून घेतो? अतिनील किरणे. प्रदूषण निकषांबाबत युरो सुसंगत प्रमाणपत्रे देणारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था या ठिकाणी आहे, पुणे. वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत झाला? 1972. त्यानंतर रिकामी जागा पर्यंतच्या ध्वनी पातळीचा श्रवणक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. आता 80 डेसिबलपर्यंतचा जो ध्वनी असतो त्याचा श्रवण प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. खालीलपैकी शांततेच्या टप्प्यात येत नाही. काय येत नाही? तर पर्यटन स्थळ येत नाही. त्यानंतर पुढीलपैकी प्रश्न आणि वरीलपैकी जे शाळा, हॉस्पिटल, कोर्ट आहेत ते सर्व शांततेच्या टप्प्यामध्ये येतात. पुढील प्रश्न पहा. भारतातील पर्यावरण संरक्षण कायद्याने ध्वनी प्रदूषण हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. कोणता कायदा? तर 1986चा कायदा आहे. भारतातील पहिला पर्यावरणविषयक जंगल संरक्षण कायदा कधी झाला? तर मित्रांनो तो झाला 1927ला. तर अशा प्रकारे आपण वनरक्षक या पदाची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 12 पाहिली. आणि अशा आणखी प्रश्नपत्रिका आपल्याला खूप पाहिजे आहेत आणि त्या तुम्हाला पाहिजे असेल, त्यांचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि आपले काही सजेशन्स असतील, काही प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.